या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पूर्व मान्सूनच्या पावसाच्या सरींमुळे दिलासा मिळालेला आहे. पुढचे काही दिवस सुद्धा महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. अर्थातच हा प्री मान्सून आहे, त्यामुळे प्री मान्सूनची स्थिती नक्की कुठे कुठे असणार आहे. हवामान खात्याने नक्की कुठे कुठे पावसाचा इशारा दिलेला आहे. वादळी स्वरूपाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट सुद्धा असणार आहे. त्यामुळे याचा धोका नक्की कुठे कुठे असणार आहे हे सगळं आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय विद रिपोर्ट. तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून ह्या मागची कारणं काय ते समजून घेणार आहोत. तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे आता महाराष्ट्रात आता प्री मान्सूनची स्थिती तयार झालेली आहे. महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस बरसतोय. यात आणखी एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे आपण काल बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा बघितले असतील की राजस्थानमध्ये एक वाऊचं महाभयंकर वादळ आलं आणि त्यामुळेच इथे आपण बघू शकतो की राजस्थानवर आता मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत. तिथे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत, मात्र त्याचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता नाहीये. महाराष्ट्रात आता पाऊस का पडतोय तर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात जे कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे सायक्लोनिक सर्क्युलेशन ज्याला आपण म्हणतो ते तयार झालेलं आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर आपल्याला काही अंशी ढग दाटल्याचं बघायला मिळतंय. खास करून विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, इथे हे जे ढग आहेत ते दाटल्याचं आपण बघतोय. आता हे बघितलं आपण सॅटेलाइट इमेजनुसार आपल्याला जे दिसतंय ते. मात्र या संदर्भात हवामान खात्याने काय म्हटलंय ते आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतो. तर हवामान खात्याचं हे ट्विट आहे आणि हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोवा विभागातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे पावसाची कुठे कुठे शक्यता आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा इथल्या काही भागांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असेल आणि त्याचबरोबर 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची सुद्धा, सोसाट्याचे वारे वाहण्याची सुद्धा शक्यता असेल. याचबरोबर कोकण गोवा विभागातल्या जिल्ह्यांमध्ये काही तुरळक भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे आपण बघतोय की कोकण आणि गोव्यातल्या काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर तिथल्या काही भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण असण्याची सुद्धा शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. या संदर्भात हवामान अभ्यासक, हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी सुद्धा एक ट्विट केलंय ज्यात त्यांनी म्हटलंय 6 ते 8 जून दरम्यान कोकणात व महाराष्ट्राच्या घाट भागात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता जो पाऊस पडतोय त्या तुलनेने 6 ते 8 जून दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जो प्रमाण आहे, जी तीव्रता आहे ती वाढण्याची शक्यता असणार आहे. केरळमध्ये मान्सून अजून सुरू झालेला नाही व IMDच्या अंदाजानुसार येत्या 3 ते 4 दिवसात परिस्थिती अनुकूल होत आहे. म्हणजे केरळमध्ये जी मान्सूनचा पाऊस दाखल होण्याची तारीख दिलेली होती त्यानुसार केरळमध्ये अजूनही मान्सूनचा पाऊस जो आहे तो दाखल झालेला नाहीये. मात्र पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये वातावरण अनुकूल असणार आहे, त्यामुळे लवकरच पावसाचं आगमन होणार असल्याचं सुद्धा आपण या हवामान तज्ज्ञ यांनी दिलेल्या या ट्विटच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. आता नक्की कुठे कुठे पावसाचा धोका असेल, कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलाय तर गोंदिया, भंडारा, धुळे, नाशिकचा घाटाचा परिसर, संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असेल. पावसाच्या ऑरेंज अलर्टवर हे जिल्हे जे आहेत ते असणार आहे. तर आपण बघतोय की अगदी काही जिल्हे महाराष्ट्रातले जर सोडले तर जवळपास सगळ्या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा अलर्ट दिलेला आहे. मग त्यामध्ये मुंबई, पुण्याचा सुद्धा समावेश आहे. विदर्भापासून बघूयात विदर्भात नक्की कुठे काय स्थिती असेल तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, इकडे अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, बीड, याचबरोबर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, तसेच सातारा, पुणे, साताऱ्याचा घाटाचा परिसर, पुण्याचा घाटाचा परिसर या सगळ्या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय. तर लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर इथे पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे. याच्या पुढच्या दिवशी वातावरण कसं असेल, 2 तारखेला वातावरणाची काय स्थिती असणार आहे तर 2 तारखेला 1 तारखेच्या तुलनेने पावसाची जी तीव्रता आहे ती कमी झालेली असेल.
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट पावसाचा हवामान खात्याने दिलाय. तर इकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे, सातारा, अहिल्यानगर हा जो भाग आहे इथे सुद्धा पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय. तर या खालोखालचे जे इतर जिल्हे आहेत तिथे पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे. याच्या पुढच्या दिवशी वातावरण कसं असणार आहे, 3 तारखेची काय स्थिती असेल, तर आपण बघतोय की मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या या जिल्ह्यांमध्ये पावसाची जी शक्यता आहे ती 3 तारखेला सुद्धा असणार आहे. पावसाच्या येलो अलर्टवर हा सगळा भाग आहे. तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया हे जिल्हे सुद्धा पावसाच्या येलो अलर्टवर आहेत. 4 तारखेला काय वातावरणाची स्थिती असेल, तर 4 तारखेलाही चंद्रपूर, गडचिरोली याचबरोबर नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे पावसाच्या येलो अलर्टवर आहेत. त्या तुलनेने इतर ठिकाणी पावसाची तीव्रता जी आहे ती कमी असेल. त्यामुळेच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. तर अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात पुढचे काही दिवस असेल. आपण पाहिलं की महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. म्हणजे अगदी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता काही ठिकाणी असणार आहे. तर त्या तुलनेने काही ठिकाणी पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कमी तीव्रतेने बरसण्याची शक्यता असेल. तर अशा पद्धतीचं वातावरण एकंदरीत पुढचे काही दिवस असणार आहे. आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे, नक्की वातावरणाची काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.